मेल्यान सांगल्यान तसाच केलं तर काय नारायणी पारून टाकलंय मला सांगलं मेल्यान मारल्यान तर मारल्यान पण ओळखून ठेवल्यान कसाले गेला तू बापू गावला ओळखून ठेवलेस का ठेवलेस पण समय तरी पुढे लागतो बिचारे पोराची ना केलं आणि आता मागाया भोगायला पोरा ज्ञानाला मोठा केलं सगळा काय काय शिकवलंय आणि शेवट मागा सोडून पोहायला गेला आता काय करता पैसे काय करतात पण हार आणले तो काही माझ्या पोरात घाबरल्यासारखी का वाटतेस मला भीतीच वाटत काय झालंय आणि मला सांग लपवितेस काय माझ्यापासून हातात काय आहे हाय गेल्या मागं बसवल्या हा हार कुणासाठी आहे तुमच्यासाठी काढले काय माझ्यासाठी तुझ्यासाठी अगं पण का ते मेल्या मागा सांगलं कुणी आता नारायणला तू बघायचे मला कुणी सांगितलं तुला तो काय शिमुख हा ते ना काय सांगितलं आता नारायण मारून टाकतं नाही मी मारून दिले तिचा ठेवतोय हा नारायणी आणि येऊन बघलंय मी तर मग वाटलं मारून टाकलं तुमचं ओळखून ठेवले काय टाकलेले होते अगं त्या शिवाची भक्ती करते मी तुला काय वाटलं मग तसंच वाटलं त्याला सांगल्याने तसा मला मी जिवंत आहे काय म्हणावं काय तुला मला बरं वाटलं आणि हार घेऊन आली माझं कर्तव्य कर्तव्य कोणतं कर्तव्य राजा मेले मग वाईट वाटलं रडलं मी राजांसाठी पण मी काय करता काय करीन मी म्हणून बाजारात गेले मी 5 रुपयाचा हार राजांना घातलाय राजांच्या पाठी तुझी आऊस राजांची बायको महाराणी मेले तेव्हा इन्याय केलंय राजांसाठी 5 रुपयाचा हार मी घातलेला आहे पण महाराणींना त्यांनी हार घातलेला नाही तर त्यांनी आजच्या तळमळ केले म्हणून गेले बाजारात गेले तर 5 रुपयाच्या हाराचे 50 सांगायला लागले तरी 50 घातले मी महाराणींसाठी 50 रुपयाचा हार आणले महाराणींना घातले तेवढं तुझं प्रेम होतं त्यांच्यावर आणि प्रेमापोटी त्या सगळा गेलाय आणि तुमचा या असा बघल्याने मला वाटायला लागला काय ज्या पोरात नानाचा मोठा गेलाय राजांसाठी हार आणलाय महाराणींसाठी हार आणलाय आणि जर माझ्या पोरासाठी काय केलं ना सांगतो त्याची आत्मे तळमळ केले म्हणून बाजारात गेले आणि गेले तर 50 रुपयाच्या हाराचे 500 रुपये सांगायला लागले 500 घातले मी तुमच्यासाठी 500 घातले मी हार आणले तुमच्यासाठी आणले जानकी म्हणजे साधारण मला पोचवायची तयारी सांगलाय मला बसले मी जिवंत आहे आता बरं वाटतं मी वृद्ध झाले हे जग सोडून मी गेले मी जिवंत आहे रडू नकोस ग तुझ्या चेहऱ्यावरती जरा तरी आनंद नको आता का रडतेस आहे ना मी जिवंत नाही झालं तुझं समाधान मी आता रडतोय तर तुमकडे रडलोय तुमकडे रडलोय का रडतेस आता माझी भूकड गेली काय म्हणावं काय अगं मी जिवंत आहे मी जिवंत आहे लपवलं सुख नाही हा काय बाजार आहे ही काय विक्री चालली आहे इथं मी जिवंत आहे मात्र रडू नको अरे हार तो हार इथं आणलायस ना हार फुकट जाणार नाही या हाराचा पण उपयोग होणार आहे ज्याने हे संकट निर्माण केलं ना तो म्हणजे सिंह नको नको ते तुला बोलला हो ना तू सहन केलंस राग